ते डॉक्टर मला याला किडनीच नाहीये मला. अरे मी फुल डे आलो ना, मला उपस्थित मध्ये ऍडमिट केलं. मी पहिले चावरा म्हणलं भाऊ मग तपासून पहिले नाही का बघ मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून 50% द्या आम्हाला मंजूर आहे, 50% बाहेर मंजूर नाही. मी नसतो म्हणले मग कानात बोलू मग व्यासपीठात खाली व्हायचं. हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं. काय सांगायचं सांगायचं हा की नाही. मी माझ्या समाजाला धोका नाही देऊ शकत. आंदोलन देणार नाही पण धोका देणार नाही. मग एक दिवस काय झालं, त्यांचा डॉक्टर आला माझ्याकडे. त्यांचा म्हणायला लागला ना सरकार त्यांचं म्हणलं माय बाबा मराठ्यांनो ते डॉक्टर मला याला किडनीच नाहीये मला. अरे मी फुल डे आलो ना, म्हणलं माझ्या बापाने नाही आणि मी 35 गेलेच काय किडनीवर. मला ऍडमिट केलं. मी पहिले चावरा म्हणलं भाऊ मग तपासून पहिले नाही का बघ. ते डॉक्टर म्हणलं दोन्ही नाही पहिलं जाणारच पाठवलं होतं का भाऊ. आपण यांना कुठं सापडणार नाही माय बापांनो. आणि यांना जिरी सांगण्याचं कारण ही फक्त तुमची शक्ती. होणार आहे ना तुमचा असणार ना माझा. होणार आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच होणार आणि त्यांचाच असणार. मग काय त्याला काही केले ते म्हणले पक्कय. मग म्हणले एक काम केलं जमान का. जर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर म्हणलं जमन. त्यांना जमन म्हणल्यावर जुळलं म्हणले. आता पण पण ऐकलंच नव्हतं. दिलं तर चालतंय पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून 50% द्या आम्हाला मंजूर आहे, 50% बाहेर मंजूर नाही. ते म्हणजे साहेब आणखी आलंच नाही. तिथं खेळणं सोपं नाही. त्यांचा गैरसमज निघून गेला. ओबीसींना 14% आरक्षण दिलं. हे सगळं मला माहिती आहे. फक्त मी कथन तुमच्या समोर मांडतोय. 54 आरक्षण 4 वर्षात 30% झालं. कसं काय झालं. झोपा मराठी झोपा नुसतं म्हणा आपल्याला आरक्षण नोकरी लागना. कुणबी प्रमाणपत्राच्या टायमाला असं ठरलं आधार द्यायचं. आणि या वेळेस हे जे सांगतोय 14% ओबीसीला आरक्षण दिलं, 54ला 30% झालं. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. एक उपवर्ग बनत असला तर किमान समिती शिफारस लागते. तसं बनवता येत नाही. 16% खैरात असल्याचं वाटून टाकलं. आणि साहेब म्हणते मग एकट्याचीच 60% लोकसंख्या. तुम्ही म्हणा त्याच्यावर बोला ना कमून. आणि मी बोलायला भेट नसतो. आणि ते काय करणार आहे मग. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे ते भंगारात सुद्धा ऐकत नाहीत. त्यांनी सांगितलं माझ्या एकट्याच्याच मागायला लागले. टीव्हीला बातमी आली ती माझ्या एकट्याच्याच मागायला लागले. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. संपला विषय. आजपासून बोलणार नाही. 5 दिवस झाले ते नाव घेत नाही.
विरोध करायचा म्हणून मी करत नाही, ती वाट माझी नाही. पण मराठा आरक्षणाच्या छत्रपती विरोधात कोणी बोलला त्याला सोडणारच नाही, मग कोणी असो. ते जर पुन्हा बोलले आपला दंगा सुरू. तुम्हाला माहिती आहे भाषा कशी तुम्ही ऐकली टीव्हीला, मग आपला कसा असतं, आपण सोडतच नाही. त्यांनी टीव्हीला सांगितलंय माझ्या एकट्याच्या मागे लागले, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, विषय संपला. आता म्हणायचं नाही याच्यातून घेऊ नको त्याच्यातून घेऊ नको, खालून घ्या वरून घ्या, त्या तोडून खालून द्या वरून द्या ते तोडून आमचं खायचं परत आम्हाला म्हणत आमचे येऊ नको. आम्ही त्याच्याच पहिल्यापासून आमचं म्हणणं आहे कायद्याला धरून बोला. तुमचं 14% आरक्षण आहे, वरचं आमचं आहे, तुम्ही तुमचं आम्हाला द्या. काय संबंध काय व्हायचं, काय संबंध नाही. तुम्हाला काही पुरवठा त्याला काय करावं, बटन दिल्यावर महत्त्वाचं काय जमन. तुमच्या नावावर 2 एकर 7 खाता 5 एकर आणि परत म्हणायचं 60% लोकसंख्या आहे आणि तुमची 60%. 4 वर्ष कसं काय झाली 60%. लावा हिशोब, लावा हिशोब. 1980 संभाजीनगर रहिवासी असं रायदारा. माझ्या कुटुंबात 4 सदस्य आणि संभाजीनगरला म्हणलो सरपंचाला, सरपंच मग एवढ्या 4 जणांच्या नोंदी घ्या. सरपंच 90 माझ्या 4 लोकांच्या नोंदी घेतल्या. 4 वर्षानं मी पुन्हा त्या ग्रामपंचायत मध्ये गेलो. सरपंच दिवस होता, म्हणलं 60 सदस्य